माझ्यासकट सर्वांची लाय डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान। त्या पत्रदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टरमाइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका, सर्व आरोप फेटाळले। आरोपांबाबतच्या जाहीर पत्रकार परिषदेत रणजित निंबाळकर यांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक, निंबाळकरांना अश्रू अनावर, ढसाढसा रडले। फलटणच्या पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंसाठी या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात अंधारेंचा निंबाळकरांवर आरोप। पोलीस नाही तर न्यायमूर्तींद्वारे एसआयटी चौकशी करण्याची मागणी। सरकार जेनझीला घाबरलंय। निवडणूक आयोग कुणाची चाकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। मतदारांसाठी 1 जून ही कट ऑफ डेट ठेवल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलार यांचा गंभीर आरोप। मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। मवियासोबत निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात या उद्धव ठाकरेंनी डिवचलं। शेलार आणि फडणवीस यांच्यात वाद असल्याचाही टोला। लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। लोकसभेत मवियाचे खासदार मत चोरी करून निवडून आले का? ठाकरेंनी स्पष्ट करावं, बावनकुळेंचं आव्हान। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य। नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकर यांचा गुन्हे शाखा जबाब नोंदवणार। सरकारनं पैसे थकवल्याचा आरोप करत रोहितनं केसरकरांशी बोलण्याची केली होती मागणी, मात्र केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार। माझ्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजपच्या राजेश दाभोळकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। न्यायासाठी काम करणार। सनद रद्द केल्यानंतर असीम सरोदे भाऊ 12 ऑगस्टची नोटीस आता पाठवल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। शिरूरमधील चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। बिबट्याला ठार करण्यासाठी वनविभागाच्या 5 टीम तैनात। खासदार अमोल कोल्हे यांच्या मागणीनंतर कार्यवाही।